महिना हा पवित्र महिना. या महिन्यात पारायण ग्रंथ श्रवणाचा लाभ पारायण करणे खूप महत्त्वाचे असते. आज मी तुम्हाला गणेश पुराणातील एक कथा ऐकवणार आहे. सर्व ऋषीमंडळी आश्रमात परतली. एका मोठ्या वृक्षाच्या गर्द छायेत निवांत बसले होते. वेद घोष आणि मंत्र घोषामुळे पवित्र्याने भरलेले वातावरण, निसर्गाची रम्यता आणि विद्वान ऋषींची सहाय्य यामुळे त्या परिसरात एका प्रकारचे मांगल्य वास करीत होते. अशा वातावरणात व्यास शिष्यां सुतांच्या मुखातून गणेश पुराण ऐकायला मिळणार म्हणून सर्व उपस्थित त्यांना परमानंद झाला. ते सर्वजण सावध होऊन एकाग्र चित्ताने सुतांचे निरूपण ऐकू लागले. सुतांनी गणपतीचे स्मरण केले, मग भगवान विष्णूंचे ध्यान केले. ते म्हणाले, श्रोते हो, गणपती हा शिवपार्वतीचा पुत्र. त्याची सत्ता अगाध आहे. तो चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहे. तोच सर्वांचा नियंता आहे. तोच सर्वांचे अधिष्ठान आहे. पंचमहाभूते ज्याच्या अधीन आहेत, विधी, हरी आणि हर हे ज्याच्या आज्ञेचे सृष्टीचे नियंत्रण करतात, त्या गणपतीचे महात्म्य मी काय वर्णन करणार. तथापि सूर्य कितीही प्रकाशमान असला तरी त्याला निरंजनाने ओवाळू नये काय. सागर कितीही अथांग असला तरी त्याला कृतज्ञतेने उजळभर अर्घ्य अर्पण करू नये काय. म्हणूनच गणपतीचे महात्म्य कितीही अगाध असले तरी त्याची सेवा म्हणून मी हे मंगलमय चरित्र तुम्हा सर्वांना विदित करणार आहे. गणेशाचे हे परमपवित्र चरित्र सर्वात आधी ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना सांगितले. त्यांनी ते भृंगू ऋषींना सांगितले. भृंगूंनी ते सोमकांत राजाला आणि त्या राजाकडून ते जनकल्याणार्थ सर्वांसाठी प्रगट झाले. सोमकांताच्या कथेने मी गणेश पुराणाचा आरंभ करीत आहे. त्याची कथा ऐका. सौराष्ट्रातील देवनगरात सोमकांत नामक राजा राज्य करीत होता. तो धर्मपरायण, क्षमाशील, न्यायप्रिय, प्रजेचे पुत्रत्व काळजी घेणारा, बुद्धिमान आणि ऐश्वर्य संपन्न असा पराक्रमी राजा होता. सुधर्मा ही त्याची पत्नी होती. पतीप्रमाणेच सुधर्मा ही अशी पुण्यपरायण स्त्री होती. त्या दंपतीस एक सद्गुणी पुत्र होता. त्याचे नाव हेमकंठ. त्याची आपल्या मातापित्यांवर विलक्षण भक्ती होती. त्याच्यासारखा सुपुत्र, विद्याधीश, रुद्रवान, क्षेमकारक, ज्ञानगम्य आणि सुबल यांच्यासारखे महाबुद्धिमान व रणधुरंधर प्रधान यांच्या चतुरंग सेना यांच्या सहाय्याने सोमकांत राजाने आपले राज्य समर्थपणे सांभाळले. त्याने कुशलतेने वैभव संपादन केले आणि उत्तम नावलौकिक मिळविले.